नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. येवला तालुक्यातील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यातून आज अचानक पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्गाचं नुकसान झालेलं आहे. हे जे पाणी आहे हे पाटाने म्हणजे चारीने न जाता हे नदीने पाणी वाहू राहिलं आहे आणि खूप जोरात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या दारात घरात पाणी साचलेलं आहे. त्याचप्रमाणे एका शेतकऱ्याची गाय देखील या पाण्यामध्ये बुडून मेलेली आहे. पाटबंधारे खात्याचं शून्य नियोजन यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. नगरसूलसाठी हे पाणी सोडलं आहे, परंतु लोकांच्या घरादारामध्ये अनेक ठिकाणी पाणी गेल्याने शेतकरी वर्ग संतप्त झालेला आहे. काही ठिकाणी कांदे काढण्यास आलेले आहेत, त्या कांद्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे. सर्वत्र रस्त्यावरच पाणी आहे. पुढे उन्हाळा येत आहे आणि उन्हाळ्यासाठी पाण्याचं नियोजन आवश्यक आहे, परंतु या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे हिरडी साठ्यातील बंधाऱ्याचं जे पाणी आहे हे पाणी पूर्ण वाहून आणि बंधारा कोरडा पडणार आहे. हे पाणी लवकरच संपल्यामुळे शेतकरी वर्गावर पाण्याचं संकट देखील येणार आहे. योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. जास्त पाणी सोडल्यामुळं गावाची जे जनावर आहे ते पाण्यात बुडून मेले जाते आहेत. तरी प्रशासनानं याच्यावर काहीतरी कारवाई करावी. जास्त पाणी सोडल्यामुळं हे बघा, जास्त पाणी सोडलं आहे.